नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं 6वं प्रकरण, अतिशय महत्वाचं प्रकरण, त्रिकोणमिती. या त्रिकोणमिती प्रकरणामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याच्यातले 3 गुणोत्तर आपण मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे आता 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा शिकलोत. आठवतंय का? पहा, त्रिकोणमितीय 3 गुणोत्तरांचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि लक्षात ठेवा, हे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास करताना आपण फक्त काटकोन त्रिकोणाचाच विचार करतो. म्हणून या ठिकाणी मी त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे. काटकोन त्रिकोणामध्ये हा बी काटकोन आहे, 90 अंश माप असलेला बी हा कोण आहे, म्हणजे तो काटकोन आहे. या काटकोनाच्या समोरची जी भुजा असते त्याला कर्ण म्हणतात मित्रांनो. आणि उर्वरित 2 ज्या भुजा असतात एबी आणि बीसी, ह्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात. लक्षात घ्या, 90च्या समोर कर्ण, उर्वरित 2 बाजू काटकोन तयार करतात इथे. म्हणून एबी आणि बीसी ह्या 2 बाजू काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. समजा आता हा 90 अंशाचा कोन गेल्यानंतर उरलेले हे जे 2 आहेत ए आणि सी, हे 2 कोन लघुकोन आहेत, म्हणजे ते 90पेक्षा लहान आहेत. आणि म्हणून ह्या लघुकोनाच्या संदर्भामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थिटा नावाचा कोन घेतला. सी या ठिकाणी असलेला हा जो कोन आहे थिटा, ह्या थिटा कोनाच्या संदर्भामध्ये आपल्याला गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचे मित्रांनो. चला तर या ठिकाणी बघू. 9वी मध्ये आपण हे 3 गुणोत्तरांचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा थोडक्यात आपण त्याची रिव्हिजन या ठिकाणी घेऊ. बघा, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. थिटा हा कोन आहे या ठिकाणी, लघुकोन थिटा आहे. आणि गुणोत्तर तुमचे साइन, कॉस आणि टॅन गुणोत्तर आहे. साइन गुणोत्तर आपण 9वी मध्ये शिकलोत. लघुकोनासमोरील बाजू भागिले कर्ण असते. व कोणता कोण आहे ते या ठिकाणी बघा, थिटा कोण आहे. थिटाच्या समोरची बाजू आहे तुमची एबी आणि ही लगतची बाजू होते. लक्षात ठेवा, थिटाच्या समोरची बाजू जर विचारली तर एबी असेल, उरलेली दुसऱ्या बाजूला आपण लगतची बाजू या ठिकाणी म्हणणार आहोत. मग बघा या ठिकाणी गुणोत्तर काय सांगितलं. कोणासमोरील बाजू, कोणत्या कोणासमोरील बाजू? थिटाच्या समोरची बाजू, ती आहे तुमची एबी. छेदस्थानी तुमचा कर्ण, कर्ण मित्रांनो तुमचा एसी कर्ण आहे, म्हणून आपण या ठिकाणी एसी कर्ण लिहिणार. म्हणजे साइन थिटा बरोबर एबी भागिले एसी, अशा पद्धतीने आपण आकृतीवरून लिहिलं. चला, त्याच्यानंतर 2 नंबरचं गुणोत्तर होतं कॉस थिटा. कॉस गुणोत्तर आणि थिटाच्या संदर्भात असलेलं गुणोत्तर. थिटा हा लघुकोन आहे, ह्या लघुकोनाच्या संदर्भात असलेलं कॉस गुणोत्तर हे आपण 9वीच्या वर्गात शिकलो. कोनालगतची बाजू भागिले कर्ण. बघा, आता थिटा आहे, थिटाच्या समोरची जर एबी बाजू असेल तर बीसी बाजू तुमची लगतची असली पाहिजे. कोनाच्या लगत म्हणजे थिटा कोनाच्या लगत असलेली बीसी बाजू, आणि म्हणून ह्या कोनालगतची बाजू म्हणजे बीसी बाजू, वरती बीसी लिहिणार. आणि छेदस्थानी तुमचा कर्ण, कर्ण नेहमीसारखाच तुमचा एसी आहे मित्रांनो. राईट. आणि मग पुढे गेल्यानंतर आता टॅन गुणोत्तर. टॅन गुणोत्तर काय असतं? कोणासमोरची बाजू भागिले कोनालगतची बाजू. इथे जसं दोन्ही ठिकाणी कर्ण छेदस्थानी आहे, इथे मात्र कर्ण छेदस्थानी वगैरे काहीच नाही. हा कोणासमोरील बाजू वरती आहे आणि कोनालगतची बाजू छेदस्थानी आहे. दोन्ही ठिकाणचा कर्ण आपण या ठिकाणी काढून टाकला. ओके. मग कोणासमोरची बाजू म्हणजेच ह्या थिटाच्या समोरची बाजू असलेली एबी, छेदस्थानी कोनालगतची बाजू तुमची या ठिकाणी आहे मित्रांनो बीसी. आणि म्हणून तुमचं टॅन गुणोत्तर अशा पद्धतीने एबी छेदस्थानी बीसी. ओके. आणि पहा, आता हे गुणोत्तर 3 गुणोत्तर आपण मागच्या इयत्तेत शिकलो. आता आपल्याला उर्वरित 3 गुणोत्तर, एकूण 6 गुणोत्तर आहेत. 6 गुणोत्तरांपैकी 3 गुणोत्तर हे 9वीच्या वर्गात शिकलो. आता 10वीच्या वर्गामध्ये उर्वरित 3 गुणोत्तर आहेत. आता हे पुढचे 3 गुणोत्तर आहेत ना, याच्यावर आधारित आहेत. बघा, आता पहिलं जे गुणोत्तर होतं साइन गुणोत्तर. या साइन गुणोत्तराचं कम्प्लीट एकदम व्यस्त गुणोत्तर कोसेक गुणोत्तर आहे. बघा, हे साइन नंतर हे वाचताना 4थ्या क्रमांकाला जे वाचलं याला कोसेक गुणोत्तर म्हणतात. आता हे कोसेक थिटा गुणोत्तर याचं व्यस्त आहे. व्यस्त म्हणजे काय? कर्ण वरती आणि कोणासमोरील बाजू खाली. बघा, ओके. आणि मग याला जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार? कर्ण, कर्ण म्हणजे एसी वरती येणार आणि कोणासमोरची बाजू तुमची एबी येणार. पहा, एबी छेदस्थानी एसी तर एसी छेदस्थानी एबी एकमेकाच्या व्यस्त झालेत. ते लक्षात आलं तुमच्या. म्हणजे पहिल्या गुणोत्तराच्या व्यस्त जर विचारलं तुम्हाला, साईनच्या व्यस्त विचारलं तर कोसेक गुणोत्तर. हे आता आपण 10वीच्या वर्गामध्ये शिकतोय. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोसेक नंतर सेक थिटा. सेक वाचायचं कसं बघा, SEC स्पेलिंग कशी आहे?
SEC सेक थिटा असं वाचणार आपण. आणि हे गुणोत्तर आपलं कॉस गुणोत्तराच्या उलट आहे. याला कोस म्हणतात काही विद्यार्थी, त्याला कॉस म्हणायचं. कॉस याच्या कम्प्लीट व्यस्त आहे. हे कर्ण वरती गेला आणि कोणालगतची बाजू खाली आली. ओके, मग मला सांगा कर्ण ह्या ठिकाणी किती? कर्ण तुमचा AC आणि कोणालगतची बाजू जर विचारली, बघा समोरची बाजू ही आहे, आपल्याला लगतची लागते, लगतची बाजू BC, राईट. आणि मग नंतर आता पहा खाली शेवटचा आता टॅन थिटा, टॅनच्या कम्प्लीट अपोजिट व्यस्त, टॅनच्या कम्प्लीट व्यस्त जर विचारलं तर कॉट थिटा आहे. हा जर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू असेल, आता कोणालगतची बाजू वरती येणार आणि कोणासमोरीलची बाजू खाली येणार, छेदस्थानी येणार. म्हणून याचं गुणोत्तर कसं असेल मग सांगा. आता हे गुणोत्तर कोणालगतची बाजू, लगतची बाजू म्हणजे BC आणि समोरची बाजू म्हणजे तुमची AB असेल मित्रांनो. अशा पद्धतीने हे गुणोत्तर लक्षात ठेवायला अतिशय सोपी आहे. अजून एक शॉर्टकट मेथड सांगतो तुम्हाला. बघा साइन गुणोत्तर आहे ना, एकदम शॉर्टकट मध्ये जर वाचायचं झालं ना, समोरची बाजू म्हणून स घ्यायचा, छेदस्थानी क म्हणून कर्ण घ्यायचा, म्हणजे हा शब्द आहे सक. साइन साठी सक म्हणायचं. आता बघा कॉस थिटा, कॉस थिटा साठी आपण कोणालगतची बाजू ल घ्यायचा आणि छेदस्थानी तुमचा कर्ण आहे म्हणून क घ्यायचा, म्हणजे लक, सक लक. त्याच्यानंतर टॅन गुणोत्तर लक्षात ठेवण्यासाठी काय म्हणजे समोरची बाजू स आणि लगतची बाजू ल, सल. लक्षात ठेवायचं सक लक सल. एवढे 3 शब्द जर तुमचे पाठ असतील, पाठ झाले. सक म्हटलं तर समोरची बाजू छेदस्थानी कर्ण, लक म्हटलं तर लगतची बाजू छेदस्थानी कर्ण, सल म्हटलं तर समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू, सक लक सल. अशा पद्धतीने हे जर ध्यानात ठेवलं तर हे उलट जायचं आपल्याला. आता बघा हे जर सक असेल तर हे काय असेल तुमचं कस, क वरती स खाली, कर्ण छेदस्थानी समोरील बाजू, कर्ण छेदस्थानी समोरील बाजू. ओके, हे जर कसं झालं तर हे बघा हे कसं असेल, हे तुमचं लक आहे तर हे तुमचं कल होईल, कल म्हणजेच कर्ण भागिले लगतची बाजू. ओके, हे जर तुमचं सल असेल तर हे काय होईल तुमचं लस, लस म्हणजे लगतची बाजू छेदस्थानी समोरील बाजू. हे लक्षात ठेवण्यासाठी मी हे जे वर्तुळामध्ये लिहून ठेवलं ना, लक्षात घ्या. हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी, जर तुम्हाला पाठ करायला लक्षात ठेवायला जर अवघड जात असेल, हे 3 शब्द लक्षात ठेवले. या 3 शब्दांवर उलटी करून बाकीचे उर्वरित 3 शब्द लिहायचे. सक लक सल, कस कल लस. अशा पद्धतीने साइन थिटा म्हटलं कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, कॉस थिटा म्हटलं कोणालगतची बाजू भागिले कर्ण, टॅन थिटा म्हटलं कोणासमोरील बाजू छेदस्थानी कोणा लगतची बाजू, त्याच्यानंतर कोसेक थिटा म्हटलं कर्ण छेदस्थानी कोणासमोरील बाजू, नंतर सेक थिटा म्हटलं कर्ण छेदस्थानी कोणा लगतची बाजू, आणि कॉट थिटा म्हटलं कोणा लगतची बाजू छेदस्थानी कोणा समोरील बाजू. अशा पद्धतीने गुणोत्तर अतिशय सोपी गुणोत्तर आहेत मित्रांनो. पहिल्यांदा ही काटकोन त्रिकोणाची आकृती करायची, त्याच्यानंतर ही 6च्या 6 गुणोत्तर व्यवस्थित लिहायचे, त्याच्यावरचे गुणधर्म आपण पुढे बघणार आहोत. ओके मित्रांनो, त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध आताच आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं. 4 नंबरचं जे गुणोत्तर होतं कोसेक थिटा, शब्द बघा कोसेक थिटा, थिटा थोडासा असा बाजूला घेतला तरी चालेल. कोसेक थिटा हे गुणोत्तर कसं होतं माहिती का, साइन गुणोत्तराचं व्यस्त होतं, म्हणजेच 1 छेदस्थानी साइन थिटा असा त्याचा अर्थ आहे. मग आता पहा कोसेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी साइन थिटा, म्हणजे कोसेक थिटा हा जो होता साइन गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर आहे, म्हणजे साइनला व्यस्त करायचं. आणि म्हणून आता यांचा दोन्हीचा गुणाकार, तिरकस गुणाकार जर केला, साइननं जर याला गुणलं तर काय होईल, साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर किती येणार 1. हे पहिलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी सापडलं मित्रांनो. साइन थिटा गुणिले कोसेक, हे तिरकस गुणाकार करा. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर काय झाला तुमचा 1. नंबर 2 ला आपण असं लिहिलं होतं सेक थिटा बरोबर कोणाचा व्यस्त, सेक थिटा कोणाचा व्यस्त होता, कॉस थिटाचा, कॉस थिटाचा व्यस्त होता.
मग आता कॉसनं सेकला गुणायचं म्हणजेच काय होईल पहा, कॉस थिटा गुणिले हे तुमचे सेक थिटा बरोबर किती येतील इकडं 1. हे नंबर 2चं रिलेशन आपल्याला या ठिकाणी सापडलं. त्याच्यानंतर तिसरं पहा मित्रांनो, कॉट होता कॉट थिटा हा कोणाचा व्यस्त होता, टॅन गुणोत्तराचा, टॅन थिटा असं लिहिलं होतं. कॉट थिटा हा टॅनच्या व्यस्त आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून आपण काय लिहिणार, टॅन जर याला गुणलं तर टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर या ठिकाणी किती 1. हे तुमचं तिसरं रिलेशन या ठिकाणी तयार झालं मित्रांनो. पहा, कोसेक बरोबर 1/sin थिटा असतो, कारण आपण सूत्रातच सांगितलं कोसेक थिटा हे गुणोत्तर साईनचं व्यस्त असतं, साईन गुणोत्तराचं व्यस्त, आणि म्हणून 1/sin थिटा, आणि या दोन्हींचा गुणाकार केला साईन गुणिले कोसेक बरोबर तुमचा 1. तसंच सेक थिटा सुद्धा हा कॉस थिटाचा व्यस्त असतो, म्हणून 1/cos थिटा बरोबर सेक थिटा असतो. दोन्हींचा गुणाकार केला, कॉस थिटा इकडे घेतला गुणिले सेक थिटा बरोबर तुमचे 1. तसंच कॉट थिटा हा टॅनचा व्यस्त असतो, म्हणून टॅन आणि कॉटचा गुणाकार तुमचा 1 येतो. अशा पद्धतीने हा तिसरं रिलेशन. आणि पहा अजून एक महत्वाचं मित्रांनो, तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये टॅन थिटा अजून असा पण शिकलात, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा असा पण शिकलात. हे एक रिलेशन शिकलेला, हा टॅन आहे. मग याच्यावरून तुम्हाला जर कॉट विचारला तर 5वं कसं येईल तुमचं, मग या ठिकाणी कॉट थिटा जर विचारला, कॉट आणि टॅन मध्ये फरक काय असतो, एकमेकाचे रेसिप्रोकल म्हणजे एकमेकाचे व्यस्त असतात. कॉस थिटा वरती जाणार तुमचा, छेदस्थानी खाली काय येणार तुमचा साइन थिटा येणार मित्रांनो, आणि हा तुमचा कॉट थिटा आहे. कॉट थिटा बरोबर काय, कॉस अपॉन साइन थिटा, टॅन थिटा बरोबर काय, साइन अपॉन कॉस थिटा. हे सूत्र अतिशय महत्वाचे, व्यवस्थित लिहून घ्या हे सूत्र. ओके, पहा मित्रांनो, याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. त्रिकोणमितीय नित्य समानता आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या. आणि पहिल्यांदा बघा, साइन, कॉस आणि टॅन हे तुम्हाला माहिती आहे. साइन थिटा म्हणजे कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, सक म्हणजे थिटाच्या समोरची बाजू आणि भागिले कर्ण म्हणजेच तुमचा काय झाला एबी छेदस्थानी एसी, राईट. कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे बीसी छेदस्थानी एसी, बघा बीसी छेदस्थानी एसी. त्याच्यानंतर टॅन थिटा, टॅन गुणोत्तर हे समोरची बाजू भागिले लगतची बाजू, त्याला स ल असा शब्द वापरलाय. मग समोरची बाजू पहा तुमची एबी आहे आणि छेदस्थानी बीसी आहे. ओके, हे 3 गुणोत्तर आपण 9वीत शिकलेलो आहेत. याचा आता आधार घेऊन इकडे पलीकडची गुणोत्तर लिहिणार. पहा, हे कोसेक गुणोत्तर कंप्लीट याच्या व्यस्त आहे मित्रांनो. व्यस्त असेल तर एसी वरती जाणार, छेदस्थानी एबी खाली येणार, म्हणजेच काय कर्ण छेदस्थानी कोणासमोरची बाजू, कर्ण आणि समोरची, म्हणून त्याला आपण कस असं म्हणत असतो. ओके, नंतर सेक थिटा, सेक थिटा हा कॉसचा व्यस्त असतो, म्हणजेच एसी कर्ण वरती, छेदस्थानी बीसी खाली येणार, राईट. अगदी तसंच कॉट थिटा हा एबी छेदस्थानी बीसी म्हणजे कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू, म्हणजे इकडे होताना काय होतं कोणालगतची बाजू छेदस्थानी कोणासमोरची बाजू, हे लक्षात ठेवा. याच्या अपोजिट हे पूर्ण हे तिघं. ओके, हे याच्यावरनं हे 3 आपल्याला पटकन लिहिता येतात. आलं लक्षात. चला तर आता याच्यामधल्या नित्य समानता आपल्याला अभ्यासायच्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी एबीसी हा काटकोन त्रिकोण दिसतो. एबीसी या काटकोन त्रिकोणात तुमचा कर्ण आहे एसी आणि एबी आणि बीसी ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. पायथागोरसचं प्रमेय शिकलो आपण काटकोन त्रिकोणामध्ये की कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज असते. कर्णाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग असं पायथागोरसचं प्रमेय शिकलो. एबीचा वर्ग आणि एसीचा वर्ग यांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग असतो. हे अशा पद्धतीने आपण शिकलेलो आहोत मित्रांनो. आता याला समीकरण नंबर 1 म्हणूया. या समीकरणाला काय करून टाकायचं, यांनी एसीने भागून टाकायचं. समीकरण 1 ला
एसी वर्गने भागून. चला आता एसी वर्गने भाग दिल्यानंतर काय होते मित्रांनो, तुमची डावी बाजू आहे एसी वर्ग आणि त्याला भागिले पुन्हा एसी वर्ग. एसी वर्गने भागतोय आपण, बरोबर. तुमची उजवी बाजू आहे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आणि त्याला भागतोय आपण एसी वर्गनच, राईट. मग एसी वर्गाला एसी वर्गाने भाग दिला तर भागाकार किती येईल तुमचा सांगा बरं या ठिकाणी. तो भागाकार तुमचा 1 येईल मित्रांनो. किती येईल? तो डावी बाजू आली तुमची 1 आली. आता उजवी बाजू एसी वर्गाने एबी वर्गाला भागायचं आणि एसी वर्गाने बीसी वर्गाला भागायचं. ओके, मग एबी वर्ग छेदस्थानी एसी वर्ग असं म्हणूया. एबी वर्ग छेदस्थानी एसी वर्ग सेपरेट. ओके, याला भागून झालं. याच एसी वर्गाने बीसी वर्गाला भागा म्हणजेच काय झाले तुमचे बीसी वर्ग छेदस्थानी एसी वर्ग अशा पद्धतीने. ओके, आणि पुढे जाऊन आपण कसं लिहू शकतो मित्रांनो सांगा. एबी आणि एसी यांना असं लिहू शकतो, एबी छेदस्थानी एसी आणि वर्ग असेल मुळे कंसाचा वर्ग करू शकतो. याचाही वर्ग कंस करून कंसाचा वर्ग लिहिला अधिक बीसी छेदस्थानी एसी कंस करून घेतला कंसाचा वर्ग लिहिला. कंसात टाकले कंसाचा वर्ग लिहिला. हा तुमचा 1 आहे. चला तर आता विचार करूया. हा 1 जसाच तसा, बरोबर. एबी छेदस्थानी एसी काय दिसतोय तुम्हाला? एबी छेदस्थानी एसी कोणाची किंमत आहे? साइन थिटाची किंमत आहे. म्हणजे मी इथे काय लिहिणार कंसामध्ये साइन थिटा त्याचा काय झाला वर्ग अधिक बीसी छेदस्थानी एसी. पहा बीसी छेदस्थानी एसी तुमचा कोण आहे? कॉस थिटा मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी असं लिहू शकतात कॉस थिटा त्याचा काय करणार वर्ग करणार. ओके, आणि हेच मला उजव्या बाजूचं डाव्या बाजूला लिहायचं आहे. साइन थिटा त्याचा वर्ग मित्रांनो. याला असं पण लिहिता येतात बरं का, साइन वर्ग थिटा. वर्ग हा थिटाचा वर्ग नाही, कोणाचा वर्ग नाही, त्या गुणोत्तराचा वर्ग आहे साइनचा. म्हणून साइनचा वर्ग करायचा आणि थिटा बाजूला ठेवायचा, थिटाचा वर्ग लिहायचा नाही. अधिक इकडचं सुद्धा तसंच कॉस वर्ग थिटा बरोबर तुमचा हा इकडचा डाव्या बाजूचा 1 उजव्या बाजूला आणला. आणि हे जे मिळालं मित्रांनो याला म्हणतात नित्य समीकरण नंबर 1, त्रिकोणमितीय नित्य समानता नंबर 1 अशा पद्धतीने मिळालं. याच्यानंतर दुसरं लगेच घेऊया. चला मित्रांनो पहा, आपण काय केलं होतं, पायथागोरसचं प्रमेय घेतलं. एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग अशा पद्धतीने. आणि त्याला कशाने भाग दिला होता? एसी वर्गाने, म्हणजे कर्णाने आपण भाग दिला होता. पहा एसी म्हणजे हा कर्ण आहे, त्याने भाग दिला. आता आपण बीसी घेऊ, बीसीनं भागू, त्याच्यानंतर एबीनं भागू. मग इथे एसी वर्गानं भागून असं होतं ना, त्याच्याऐवजी मी आता काय लिहिणार? बीसी वर्गानं भागून. ही बाजू आता ह्या बाजूने भागूया. बीसी वर्गानं भागू. कोणाला भागायचं? समीकरण 1 ला, म्हणजे वरती. पहा वरती काय होतील तुमचा एसी वर्ग छेदस्थानी बीसीचा वर्ग, बरोबर. पुढे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग छेदस्थानी तुमचे काय आहे? बीसी वर्ग. दोन्ही बाजूला जसं मागच्या याच्यात एसी वर्गानं भाग दिला होता, या ठिकाणी आपण कशानं भागतोय? बीसी वर्गानं. लक्षात घ्या वर्ग ह्या बीसीचा वर्ग. ओके, आता याला पुन्हा पुढे लिहितो मी. एसी वर्ग एसी छेदस्थानी बीसी करतो याला. एसी छेदस्थानी बीसी कंसाचा वर्ग, राईट, बरोबर. एबी छेदस्थानी बीसी काय करू याला? एबी छेदस्थानी बीसी कंसाचा वर्ग अधिक. आता बीसी ला बीसी न भागायचं. बीसी वर्ग भागिले बीसी वर्ग लिहून घ्या एक स्टेप. बीसी वर्ग छेदस्थानी बीसी म्हणून बीसी भागिले बीसी त्याचा वर्ग करूया. ओके मित्रांनो पहा आता एसी वर्ग एसी छेदस्थानी बीसी. कुठे आहे एसी छेदस्थानी बीसी? एसी छेदस्थानी बीसी, एसी छेदस्थानी बीसी. या ठिकाणी कोणाची किंमत टाकायची आपल्याला? सेक थिटा आणि कंस करायचा आणि कंसाचा वर्ग करायचा, बरोबर. एबी छेदस्थानी बीसी. कुठे आहे एबी छेदस्थानी? एबी छेदस्थानी बीसी टॅन थिटा, म्हणजे ही जागा कोण घेणार? टॅन थिटा. त्याचा काय करणार? वर्ग करणार, राईट. अधिक
बीसीला बीसीनं भाग दिला, एक उत्तर आलं. बीसी भागिले बीसी म्हणजे काय, भाग गेला एक, आणि एकाचा काय मित्रांनो वर्ग आहे. चला याला कसं लिहू शकतात मग तुम्ही, सेक वर्ग थिटा. सेकचा काय करायचं, वर्ग थिटा बाजूला असं व्यवस्थित लिहायचं. बरोबर, हे सुद्धा टॅन वर्ग थिटा अधिक तुमचा हा एकाचा वर्ग एक असतो. आणि आपल्या सोयीसाठी तुम्ही असं लिहू शकतात बघायला, सेक वर्ग थिटा बरोबर हा एक आधी लिहिला तरी चालतो, एक अधिक टॅन वर्ग थिटा. अशा पद्धतीने हे 2 नंबरचं नित्य समीकरण आहे मित्रांनो, व्यवस्थित लिहा ते. चला मित्रांनो पहा, तेच पायथागोरसचे प्रमेय जसंच तसं लिहिलेलं आहे. या ठिकाणी समीकरण 1 ला पहिल्यांदा एसी वर्गाने भाग दिला होता, नंतर बीसी ने भाग दिला 2 नंबरला, आणि नंतर तिसऱ्यांदा आता आपण कशाने भागणार आहोत, एबी वर्गाने भागणार आहोत. म्हणून समीकरण 1 ला एबी वर्गाने भागून असं म्हणूया. मग चला आता याला भागूया, एबी एसी वर्ग छेदस्थानी तुमचे एबीचा वर्ग बरोबर, हे एबी वर्ग जसेच्या तसे अधिक बीसी वर्ग तुमचे जसेच तसे, त्याला भागतोय आपण एबी वर्गाने. राईट, पुढे जाऊन आपण याला कसं लिहितो मित्रांनो, पहा याला लिहिताना आपण असं लिहितो, एसी छेदस्थानी एबी कंस करणार, कंसाचा वर्ग करणार. राईट, कंसात लिहिला आपण त्याला, कारण याचाही वर्ग म्हणून एसी छेदस्थानी एबी त्याचा वर्ग केला. आता ए सेपरेट भागा, एबी भागिले एबी आहे की नाही, बरोबर. एबी छेदस्थानी एबी त्याचाही वर्ग, पलीकडं बीसी भागिले एबी त्याचा वर्ग करूया, बीसी भागिले एबी याचाही वर्ग करूया. चला मित्रांनो आता याच्या किमती ठेवूया. चला एसी भागिले एबी काय बघा, एसी भागिले एबी कुठे आहे तुमचा, एसी भागिले एबी, हा एसी भागिले एबी. मग याच्या जागेवर कोणाची किंमत टाकायची, कोसेक थिटा कंस करणार कंसाचा वर्ग बरोबर. एबीला एबीनं भाग दिला, तुमचं उत्तर आलं 1 एकाचा वर्ग अधिक बीसी भागिले एबी. चला बीसी भागिले एबी, बीसी भागिले एबी कॉट, बीसी भागिले एबी कोणता आहे तुमचा, पहा इथे टाकायचा तुम्हाला बीसी भागिले एबी, तो कोणता आहे तुमचा कॉट. मग या ठिकाणी काय लिहिणार, कॉट थिटा त्याचा सुद्धा काय करणार, वर्ग करणार. आणि यालाच पुढे जाऊन कसं लिहितो मित्रांनो, कोसेक वर्ग थिटा वर्ग करतो कोसेकचा बरोबर, एकाचा वर्ग 1 असतो, आणि हे लिहिताना काय लिहिणार, कॉट वर्ग थिटा. अशा पद्धतीने हे तुमचं तिसरं नित्य समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालं. या 3 नित्य समीकरणांचा उपयोग करून पुढील सरावासाठी आपल्याला सोडवायचा मित्रांनो. व्यवस्थित लिहून घ्या 3 नित्य समीकरण. ओके मित्रांनो, सराव संच 6.1 त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, जर साइन थिटा बरोबर 7 छेदस्थानी 25 असेल तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितल्यात. अतिशय सोपं. आत्ताच आपण ज्या 3 नित्य समीकरणं जी काढलीत आपण, त्या 3 नित्य समानतेचा उपयोग करून आपल्याला याच्या किमती आपल्याला काढता येतील. चला तर आपण पहिल्यांदा काय करूया, तुम्हाला साइन थिटाची किंमत दिली, कॉस थिटा शोधायचा आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये हा संबंध आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे पहिलं नित्य समानता आहे, याचा उपयोग आपण या ठिकाणी करणार मित्रांनो. आणि मग लिहूया साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ही पहिली नित्य समानता. याच्यात कसली किंमत तुम्हाला दिलेली आहे, साइन थिटाची किंमत दिलेली आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी साइन थिटाची किंमत लिहू शकतो 7 छेदस्थानी 25. बघा याची किंमत आहे 7 छेदस्थानी 25, त्याचा वर्ग करूया अधिक तुमचा कॉस वर्ग थिटा बरोबर तुमचा 1 जसाच्या तसा. ओके, किंमत कॉसची काढायची तुम्हाला, म्हणून तुमची डावी बाजू बघा, हा कॉस वर्ग थिटा जसाच तसा बरोबर 1, आणि ह्या राशीला पलीकडे ना वजा होतील, वजा तुमचे किती होतील 7 छेदस्थानी 25
कंसाचा काय झाला वर्ग, बरोबर. एक जसाच तसा मित्रांनो, 7चा वर्ग 49 आणि 25चा वर्ग 625, राईट, बरोबर. पहा आता तिरकस गुणाकार, आता यांची वजाबाकी करायची, एकातनं हे वजा करायचे, म्हणजेच काय करणार आपण वजाबाकी, 625 ला 625 ने एकाला गुणा, 625 गुणिले 1 म्हणजे 625 वजा तुमचे हे 49 आणि छेदस्थानी मित्रांनो 625, राईट. आता पुढे बघा काय होईल, मग इकडे लिहितो मी आता. मग आता ही वजाबाकी 625 मधून 49 काढले तर खाली किती उरतात तुमचे 576, किती उरतात मित्रांनो 576, छेदस्थानी तुमचे 625 जशीच्या तशी. आणि ही किंमत कसली आहे, कॉस वर्ग थिटाची किंमत आहे, लक्षात ठेवा. ओके, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया आपण ह्या ठिकाणी. आणि मग वर्गमूळ जर घेतलं तर कॉस थिटा बरोबर 576 कितीचा वर्ग आहे, 24चा वर्ग आहे की नाही. म्हणजे 576चं जर वर्गमूळ घेतलं तर तुमचे किती येते मित्रांनो 24 आणि छेदस्थानी 625, या संख्येचं वर्गमूळ घेतलं तर तुम्हाला माहितीये 25. आणि म्हणून कॉस थिटाची जी किंमत मिळाली तुम्हाला ती किती आली तुमची 24 छेदस्थानी 25. ओके, आता ही कॉस थिटाची किंमत मिळाली, आता तुम्हाला टॅन थिटाची किंमत काढायची. मित्रांनो टॅन थिटाची किंमत जर काढायची असेल तर आता आपण थोड्या वेळापूर्वी सूत्र बघितलं, ते सूत्र होतं आता टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा भागिले कॉस थिटा. साइनला जर कॉसनं भाग दिला तर तुम्हाला टॅन थिटा मिळत असतो. का असं लिहिलं बरं मी या ठिकाणी, कारण मला साइन बरं का साइनची किंमत दिलेली आहे, कॉसची किंमत शोधली, या दोन्ही किमती जर मी ह्या सूत्रात ठेवल्या तर मला टॅनची किंमत काढता येईल मित्रांनो. आणि म्हणून मी काय लिहितो बरोबर, साइन थिटा, साइनची किंमत दिली 7 छेदस्थानी 25, 7 छेदस्थानी 25 आणि भागिले किती कॉस थिटा, कॉस थिटाची 24 छेदस्थानी 25, 24 छेदस्थानी 25 अशा पद्धतीने. आणि म्हणून इकडे लिहिणार टॅन थिटा बरोबर 7 छेदस्थानी 25 जसेच तसे. आणि नंतर छेदस्थानी 25, 24 छेदस्थानी 25 ही अंशस्थानी जर आणायचं असेल तर भागिले उलट गुणिले क्रिया करणार आपण, म्हणजे 25 छेदस्थानी 24 असं आपल्याला लिहिता येईल. लक्षात घ्या, छेद होता तो अंशस्थानी गेला आणि अंश होता तो छेदस्थानी आला, कारण भागिले उलट गुणिले क्रिया झाली ती. ओके, मग या ठिकाणी तुमचे हे 25 कटले, हे 25 कटले, खाली उरलेत मित्रांनो 7 छेदस्थानी 24 हा तुमचा टॅन थिटा आला. काय आला तुमचा टॅन थिटा आला. हे जे उदाहरण सोडवलं आपण, हे त्रिकोणमितीय नित्य समानतेचा उपयोग करून आपण सोडवलं उदाहरण. हेच उदाहरण आपण काटकोन त्रिकोण काढून सुद्धा आपण पायथागोरसचा प्रमेयाचा उपयोग करून काटकोन त्रिकोण काढून आपण हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीने पण लगेच सोडवतोय. हे पहिल्यांदा लिहून घ्या. चला मित्रांनो, पहिलंच उदाहरण, साइन थिटा बरोबर 7 छेदस्थानी 25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती तुम्हाला काढायला सांगितलं. हे उदाहरण आपण नित्य समानतेचा उपयोग करून केलं होतं. आता ह्या ठिकाणी काटकोन त्रिकोणात पायथागोरस वापरून आता सुद्धा हे उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. चला तर मग आता ह्या ठिकाणी बघा, साइन थिटा तुम्हाला दिलेला आहे, आपण लिहू शकतो ह्या ठिकाणी साइन थिटा बरोबर तुमचे 7 छेदस्थानी 25 आहे मित्रांनो. ओके, आणि साइन थिटाचं सूत्र पण तुम्हाला माहिती आहे, साइन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण, नाही का. हा थिटा नावाचा कोण ह्या ठिकाणी घेऊया आपण. थिटाच्या समोरची बाजू सक म्हणतो ना आपण, सक, समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू एबी आहे, छेदस्थानी तुमचा कर्ण एसी आहे. ओके, चला तर याची जर तुलना केली आपण, ही साइन थिटाची किंमत आणि हा साइन थिटाचं सूत्र, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल एबी बरोबर किती घ्यावे लागतील 7. ओके, आणि बीसी बरोबर एसी बरोबर किती घ्यावे लागतील तुम्हाला 25. लक्षात घ्या, ही गुणोत्तर दिलेले मित्रांनो. काय
हे गुणोत्तर असल्यामुळे आपल्याला समानपट या ठिकाणी घ्यावा लागतो आणि समानपट आपण आपल्या हिशोबाने के समानपट घेऊ शकतो. 7K आणि 25K. आपण गुणोत्तर प्रमाण नावाच्या प्रकरणात शिकलो. गुणोत्तर जर दिलेली असतील तर आपल्याला बाजूची लांबी किंवा काय काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला समानपटचा उपयोग करावा लागतो. म्हणून हा के घेतला. या केचा काही परिणाम होणार नाही उत्तरावरती, लक्षात ठेवा. आणि मग एबीची किंमत मिळाली, एसीची किंमत मिळाली. आता त्रिकोण एबीसी हा तुमचा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये बी हा कोण 90 अंशाचा आहे. 90 अंशाच्या समोरची बाजू कर्ण तुमचा एसी आहे. हा तुमचा कर्ण झाला. ओके, ही लगतची बाजू झाली आणि ही समोरची बाजू झाली. या कोणाच्या समोर ही बाजू आणि या कोणाच्या लगत ही बाजू, आणि म्हणून स ल क मी अशा पद्धतीने लिहिलं. ओके, पायथागोरसचं प्रमेय जर लावायचं झालं तुम्हाला तर तुम्ही म्हणणार एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, असं पायथागोरसचं प्रमेय लावतात. चला, एसीची किंमत माहिती मित्रांनो, यस की माहिती 25 ती टाकू शकतात. 25K त्याचा वर्ग करा. बरोबर, एबीची किंमत माहिती यस 7K त्याचाही वर्ग करा. वजा तुमची बीसी जसाच तसा आहे, बीसीचा वर्ग. आपल्या सोयीसाठी बीसी वर्गाची किंमत शोधूया आणि म्हणून मी हे इकडे बाजूला लिहितो. बीसी वर्ग बरोबर हे 25K त्याचा वर्ग वजा काय करायचे, हे 7K 25 कडे गेल्यावर वजा होतील की नाही, म्हणून वजा किती होतील तुमचे 7K त्याचा वर्ग. ओके, मग 25चा वर्ग किती असतो तुम्हाला माहिती आहे, 625K वर्ग वजा, आणि हे असतात 49 7चा वर्ग 49K चा वर्ग. हा तुमचा बीसीचा वर्ग आला. राईट. त्याच्यानंतर पुढे आता तुम्ही पहा, बीसी वर्ग. म्हणून बीसी वर्ग बरोबर 625 मधून 49 जर काढले मित्रांनो 576 होतात. किती उरतात तुमचे 576K चा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन टाकू आणि वर्गमूळ घेतलं तर बीसी बरोबर धन वर्गमूळ घेतोय आपण या ठिकाणी. बीसी बरोबर 576चं वर्गमूळ जर घेतलं तर 24 आणि हा तुमचा के जसाच तसा. ही तुम्हाला बीसीची किंमत मिळाली. लक्षात घ्या, एबीची किंमत वरतीच लिहिलेली आहे. एसीची किंमत ह्या एबी बीसी या तिन्ही एसीची किमती मिळाल्या तुम्हाला. त्याच्यानंतर नंबर 1, आता 2 नंबरला विचारलं, इथं विचारलं कॉस थिटा. मग आता कॉस थिटाचं सूत्र लिहिणार आपण. कॉस थिटा, कॉस थिटा काय असते, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची लगतची बाजू म्हणजे बीसी. कॉस थिटा लक्षात ठेवा, कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. ओके, त्याच्यानंतर कर्ण तुमचा एसी. चला मित्रांनो, आता बीसीची किंमत आता शोधली ती किती आहे तुमची 24K, आणि म्हणून वरती लिहिणार तुम्ही 24K छेदस्थानी कर्ण तुमचा एसी 25K आहे. 25K याच्यातले के कटले बघा, म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं 24 छेदस्थानी 25. 24 छेदस्थानी 25 हे जे उत्तर आलं ते तुमचं कॉस थिटाचं उत्तर आलं. राईट. त्याच पद्धतीने आपण टॅन थिटा काढू. आता कॉस थिटा नंतर टॅन थिटा पहा. टॅन थिटा बरोबर टॅन गुणोत्तर काय असतं, सक लक सल असतं, सल. ओके, समोरची बाजू भागिले लगतची बाजू असतं बघा. टॅन काय असतं, सल समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे एबी छेदस्थानी बीसी. एबी छेदस्थानी बीसी. चला, आता एबीची किंमत किती दिलेली या ठिकाणी, एबी 7K. एबी किती तुमचा 7K छेदस्थानी बीसी. बीसी किती आताच काढला 24K. ओके, के कटले तुमचे. के कटले म्हणजेच किती उरले तुमचे 7 छेदस्थानी 24. म्हणजेच टॅन थिटा बरोबर असं लिहू शकता तुम्ही 7 छेदस्थानी 24. अशा पद्धतीने मित्रांनो ही दुसरी पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीत आपण काय केलं, काटकोन त्रिकोण काढला. ह्या गुणोत्तरावरून त्या बाजूंची लांबी ठरवली, नंतर पायथागोरसचं प्रमेय वापरलं आणि उरलेली एक बाजू शोधली आणि त्याच्यानंतर आपल्या साध्या सोप्या सूत्रामध्ये किमती ठेवल्यात आणि अशा पद्धतीने सोडवता येतं. हे आधीच जे सोडवलं होतं ते नित्य समानतेचा उपयोग करून केलं होतं. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.